पाठराखीण मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडे प्राजक्ता गुलाबजल घेऊन येते म्हणून तिथून निघून जात असते आणि मामींना सांगते की मामी मी भाग्यश्रीच्या कोणत्याच कार्यक्रमामध्ये सहभागी नाही होणार। त्यावेळेस आई आजी म्हणतात की तुझं तोंड म्हणूच दाखवली नाहीस तरी चालेल आणि त्यानंतर प्राजक्ता ही तिथून निघून जात असते। तेवढ्यामध्ये मामी प्राजक्ताला आवाज देतात आणि म्हणतात की तू आज थांबलीस तरी चालेल कारण की आज मुलाकडचे नाहीयेत। त्यावेळेस ती मामींना मिठी मारते आणि मामींना म्हणते की थँक्यू। त्यानंतर तेवढ्यात भाग्यश्री येते आणि म्हणते की प्राजक्ता तू बॅग घेऊन कुठे चाललेली आहेस आणि तू तर माझी पाठराखीण आहेस ना। त्यानंतर इकडे तृप्ती म्हणते की भाग्यश्री तुला लग्न तर करायचं आहे ना, सारखं प्राजक्ता प्राजक्ता काय करते। तेवढ्यामध्ये तिथं शांत वातावरण होतं आणि वैद्यबुवा येतात आणि म्हणतात की ते एवढी शांती का। तेवढ्यामध्ये प्राजक्ता म्हणते मी तुझी पाठराखीण आहे आणि मी तुला सोडून कुठे जाणार नाही आणि तुझ्या हातावरती मेहंदीही मीच काढणार आहे। त्यानंतर इकडं आरव हा आलोकला विचारत असतो की दादा मला खरं सांग काय झालं आहे आणि मला माहित होतं की तू गेस्ट हाऊसमध्ये होतास म्हणून मी तुला शोधत गेस्ट हाऊसमध्ये गेलो होतो पण मला तिथं तू काही सापडला नाहीस म्हणून मी परत तुझ्या रूममध्ये आलो। त्यावेळेस आलोक विचार करतो की हे सगळेजण इथे का आलेले आहेत। त्यानंतर इकडं आरव कोणालाही मध्ये बोलू देत नाही किंवा तो फोनही घेत नाही। त्यानंतर इकडं आलोक हा सगळ्यांना गेट आउट म्हणतो आणि सगळ्यांना तिथून जायला सांगतो। त्यानंतर इकडं सुलोचना मॅडम आरवला म्हणतात की तुझं झालं का समाधान, तुला जर लय आई आपली आरोपी वाटत असेल। त्यानंतर इकडं अंबिका म्हणते की आलोक तुझी खूप आठवण काढतो पण तू त्याला फोन करत नाहीस म्हणून तो खूप मिस करतो। त्यानंतर इकडं प्राजक्ता ही मेहंदीसाठी रेडी होऊन येते आणि भाग्यश्रीला म्हणते की मीच तुझ्या हातावरती मेहंदी काढणार आणि ती मेहंदी काढायला सुरुवात करते। त्यावेळेस तिथे रोहनचा फोन येतो आणि तृप्ती म्हणते की तुला रोहनचा फोन आला आहे। तेव्हा आवाज बंद करून भाग्यश्री फोन घेते। त्यावेळेस इकडे रोहन नाही तर रोहनची आई बोलत असते आणि ती सांगते की मला तुझ्या बाबांना बोलायचं आहे आणि बाबांशी बोलते। तेव्हा ते म्हणतात की डेकोरेशन आणि हॉलसाठी 2 लाख रुपये लागणार आहे ते रेडी ठेवा। त्यावेळेस इकडं वैद्यबुवा म्हणतात की माझ्या मुलीच्या सुखासाठी मी हे पैसे गोळा करणारच। त्यानंतर इकडं आरव आणि समर समायरा कॅरम खेळत असतात। त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की मीच जिंकणार। त्यावेळेस समर समायरा म्हणतात की आम्हीच जिंकणार आणि आपली ही क्वीन ही ग्रीन का आहे। त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की आपल्या दादाला आलोकला लाल कलर नाही आवडत म्हणून तो हिरव्या रंगाची आहे। त्यानंतर तिथे गोंधळ सुरू असतो। त्यावेळेस आलोक येतो आणि म्हणतो की हे कॅरम बोर्ड माझा आहे आणि याला कोणीच हात लावायचं नाही। त्यावेळेस इकडं समर समायरा आलोकला चॅलेंज करतात। त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते की आता माझ्या मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये सगळेजण डान्स करत असतात। त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की आता प्राजक्ता ही डान्स करेल। त्यानंतर प्राजक्ता ही डान्स करते आणि तिच्यासोबत भाग्यश्री ही डान्स करते आणि दोघी मिळून एक मस्त डान्स परफॉर्मन्स करतात। त्याच्यानंतर इकडं भाग्यश्री आणि ही खूप खुश असते। नंतर इकडे आलोक आणि आरव हा कॅरम खेळत असतात आणि त्यावेळेस इकडे सगळेजण म्हणत असतात की आरव जिंकणार आणि सगळेजण आरवला चीअरअप करत असतात। त्यावेळेस समर समायरा म्हणतात की जर आरव गेम जिंकला तर हे कॅरम बोर्ड आमचा आहे आणि जर आरव हा गेम हारला तर तो तुझा कॅरम बोर्ड असेल आणि आम्ही त्याला टचही करणार नाही आणि सगळेजण आरवला चीअरअप करत असतात। त्यानंतर इकडं समर म्हणतो की हा गेम हा आरव जिंकणार। त्यानंतर इकडं आलोक म्हणतो की मी पण पाहतो हा गेम कोण जिंकतं। त्यानंतर इथं दोघांमध्ये कॉम्पिटिशन सुरू होते आणि लास्ट कवडी